गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. नाही सेल्फी नाही होणार आता हे नाही होय होय. ओके मित्रांनो, आज आपण चाललोय हरिहरेश्वर श्रीवर्धन बीच बघायला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला रायगड पण करायचंय. तर आता तुम्हाला पुढची जर्नी दाखवणार आहे मी, तुम्हाला नक्की आवडेल. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मित्रांनो, आपण सीएनजी भरायला आले. कुठे आलोय आपण सीएनजी भरायला? सीएनजी एचपी सीएनजी पेट्रोल. ओके. आणि हा कोण आहे? आदिश बेबी. हाय आदिश, कसा आहेस? ओके. मम्मी कशी वाटली ट्रिप आतापर्यंत? एकदम मस्त. ओके. शौर्य आता कुठे चाललोय आपण? आता आपण हॉटेल मध्ये चाललो. हे नाही, आपण कुठे जाणार आहे फिरायला? श्रीवर्धन. ओके. आणि नंतर काय नंतर कुठे जाणार आहे? नंतर हरिहरेश्वर आणि मंदिर बघणार आहे आपण. चल मग पुढे भेटूया. हे नको, हे चांगलं नसतं बेटा. ओके मित्रांनो, आता आपण सीएनजी वर थांबलेलो आहे आणि आता पुढे आपण निघूया आणि हॉटेलमध्ये थोडं स्टे करू आणि पुढे निघू आपण. अजून काय चांगलं असेल तुम्हाला दाखवत राहील. कुठे आलो आपण? आमची आता पार्टी चाललेली आहे. ओके. आधीची मम्मी काय करताय तुम्ही? ओके. काय बनवताय खायला? अरे वा. आणि तुम्ही काय करतायत पोरांनो? अरे इकडे इकडे बोला. ओके. आणि हर्षवर्धन पप्पा काय करतायत? तुम्ही काय करतायत? मस्त पैकी कुठे खायची तयारी. अरे बापरे, काय म्हणतो दाखवा जरा आम्हाला. मुलांना मुठ्ठा बनवून देणार आता आम्ही. दाखवा. अरे एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. हे प्रथम पहिला नंबर आमच्या राजचा लागलेला आहे. अरे वा वा वा. सेकंड नंबर शौर्य काय झालं? बॅग पडलीस? सेकंड नंबर थांब थांब थांब. अरे बापरे. टेस्टी. शौर्य काय खातो मला? दाखव 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 फक्त दाखव. आवडलं का? मग टेस्ट कर. हा मस्त मस्त. राजवर्धन मस्त. हर्षवर्धन होते का? होतंय. अरे वा. थांब थांब, मी खातो. मी पण खातो. हे बघा, मी पण खाणार आहे आता हे मस्त पैकी. बघ ए गाडी येते शौर्य, इकडे ये. ए आदिश हाय कर. थांब. ओके. काय खातो आदिश? ओके. काय असतं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये नाचणी आहे, मुगाची डाळ, तांदूळ, अक्रोड, बदाम. ओके. हे मुलांसाठी किती वयापर्यंत मुलांसाठी चांगलं असतंय? 6 महिन्याच्या वर. ओके. आदिश तुला आवडतंय का? आवडते? खा का. चला एन्जॉय करा. पोरांनो तुम्हाला आवडतंय का? पोरांचे पप्पा आवडते का? ओके चला. शौर्य तुला आवडलं का? ओके. तुम्ही काय खातात? मित्रांनो आता मी कर्नाळा बर्ड सँच्युरी क्रॉस केली आहे आणि इथं आम्ही सुंदर अशा या झाडाखाली, या सावलीखाली आता आम्ही नाश्ता करतोय. हे आमचे फॅमिली मेंबर्स आहे सगळे. हे मोडके साहेब, त्यांची वाईफ, ही माझी वाईफ, हे माझा मुलगा आणि हे बघा हे मुलं इथं थांबलेत. 3 मुलं आहेत इकडे, राजवर्धन, हर्षवर्धन आणि शौर्य. खूप मजा येते. बघा आता आम्ही चिवडा इथं बनवलाय, मस्तपैकी चिवडा आम्ही खातोय.
सुंदर अप्रतिम असा नजारा आहे. मित्रांनो समोर बघा काय दिसतंय आपल्याला, गणपती बाप्पा यांची मूर्ती दिसते आपल्याला. पुढच्या वर्षासाठी हे घेऊन चाललेत पेन मध्ये. खूप मोठा कारखाना असतो पेन मध्ये. खाली हो हो नक्की नक्की. असं काही ना काही रस्त्यामध्ये आपल्याला दिसत राहतं. खूप छान. आणि आता आपण गोवा हायवेवर आपण ड्राईव्ह करतोय. तर खूप सारे ढाबे आहेत, हॉटेल्स पण आहेत चांगले चांगले. आपलं डेस्टिनेशन आज आहे हरिहरेश्वर. आणि बघू आता किती लोक पोहोचतो आपण. पहिलं आपल्याला मानगाव गाठायचंय. चला आता मानगावला स्टॉप घेऊ, पुढे भेटू. अरे बाळा रिक्षा आता नाही प्रॉब्लेम. गाडी आली गाडी. मी तोंडात घालतो माझे पिक्के आते पिक्के आते माझे. चष्मा घेतला का तुझा? ते बाकीचे लोक घेऊ बरोबर. ते काय बोललो आता. हे खजूर आहे आणि त्याच्यामध्ये बाळाचं होममेड सॅरेलॅक्स आहे. ओके ओके कुत्र्याला हात नाही लावले. छान. हात नको लावू तू, कचऱ्यानं तोंड टाकायचं. दर्शव रे. दोन चमचे. बस झालं ना. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणि मखाने सगळं ओके आहे. सगळं मिक्स करायचं ना. हे पौष्टिक असतं मुलांना. हो. खजूरचे काय भेटतं मुलांना याच्यातून? त्याच्यामध्ये प्रोटीन ओके. आणि ड्रायफ्रुट्स पण आहे ना याच्यामध्ये. आदिश हे बघ काय चाललंय बघ तुझं. आदिश या बाळाला आवडतं हे. एकदम भारी. काय खाणार तू आता? काय खाणार बाळा तू? त्याच्या आवडीचं सॅरेलॅक्स खाणार बाळ. चला खाऊन घ्या. ओके एन्जॉय करा आदिश. चला तुझं पोट भरलं ना मग टेन्शन नाही. इथे खाणे ऐकून तर. छोले इकडे थांब, छोले थांब. बैठ घे बैठ घे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बाजूला बाजूला फोटो काढू. ये इकडे ये. चल चल पुढे चल. आदिश चल. कम ऑन फास्ट. चला चल चला. ये इकडे ये आदिश. इकडे ये आदिश. आदिश ये इकडे ये. आदिश इकडे ये. आदिश इकडे ये. मी कुठे ये. हो घाण येते घाण. ये इकडे. दादा दादा. वा सुंदर एकदम. इथे भारी दिसतोय हा खेकडा बघा. किती मोठा खेकडा आहे. मित्रांनो श्रीवर्धन बीच आपण आलोय. सुंदर असं बीच आहे. शौर्य इकडे बघ. शौर्य ये
आदिश आदिश चला शौर्य सोडू का आता शौर्य आमच्या जवळ हे छान बीच आहे बघ एक नंबर सुंदर बीच आहे लांब लांब पर्यंत बघा बीच दिसते आपल्याला सुंदर लाटा दिसत आहेत किती सुंदर आहे सूर्य आता मावळतोय तर संध्याकाळचे 5:45 झालेले बोट दिसते आपल्याला जी आता लाटांबरोबर आपल्या जागेवर येते खूप सुंदर गाड्या पण आहेत चालू ना हो नक्की हो चला पुढे चला चला पुढे चला इकडे बघा कसं वाटतंय तुम्ही एक नंबर ना चला हाय कर एन्जॉय करा मस्त एन्जॉय करा चला शौर्य हाय करा हाय करा हाय आदिश 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 मम्मी कुठे गेली कसं वाटतंय शौर्य अरे आमचा फोटो काढ नाही थांब कसं वाटतंय एकदम मस्त आदिश कसं वाटतंय आदिश कसं वाटतंय मस्त वाटतंय मित्रांनो खूप भारी वाटतंय शिवतर बीच खूप सुंदर आहे तिथे बघा तिथे आता माझे मुलगा आहे आणि माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्यावर उंट राईड करतात बघा समोर त्यात येत आहेत तुम्हाला दाखवतो मी किती सुंदर आणि इकडे बघा आदिश आणि शौर्य आदिशची मम्मी काय बाबा एकदम भारी दिसते आज थोडा मित्रांनो कसा बसलाय पण भारी वाटतंय सूर्य बघा सुंदर मावळतोय 6 वाजलेत शौर्य कसं वाटतंय ओके तू अरे हो आमचे इकडे बघ रे ते इकडे बघा शौर्य ये कसं वाटतंय एक नंबर 2 नंबर चला उतरा राईड संपली कसं वाटतंय थांबा ए जवळ कसं वाटतंय पाती नाही घ्यायची पाती खराब आहे हे लागेल हे लागेल तुला अँकर हे बाय अँकर आहे इकडे हात बोलावा लागेल तुला चला इकडे इथेच खेळा बस इकडे खेळा जम मारा जम बस पुढे यायचं रे पुढे येऊ नका आता इकडे थांबा इकडे थांबा इकडे जवळ आहे अरे हर्षवर्धन इकडे
चांगलं शौर्य भिजू नको उभा राहा. थँक्यू. रस्ता आहे हरिहरेश्वरला जाताना श्रीवर्धनवरून. वड्याच्या झाडांपाशी काढायला पाहिजे. किती सुंदर बघा, इथे बाजूला तुम्हाला राईट साईडला सगळे वडाची झाड आहेत. रात्रीचा एकदम खतरनाक दिसतंय. थोडंफार भूतात्की वाटते. वाटते का? नाही ना, घाबरायचं नाही ना. 100 वर्ष सुंदर झाड आहे ते, खूप सुंदर आहेत. भूताटकी वगैरे काही नसते, खोटं आहे सगळं. झाडाचं सौंदर्य की छान आहे बघा. वडाचं झाड दोन्ही साईडला मला वाटतं, इकडे पण आहेत, या साईडला पण आहेत. लालपरी बघा कशी रात्रीचा प्रवास. हो, लालपरी तर अप्रतिम आहे. श्रीवर्धन. ओके, श्रीवर्धन निघाली नाही, श्रीवर्धन निघाली हरिहरेश्वरला. चला नजारा एन्जॉय करा, मस्त वाटतंय बघा, भारी. होल्ड करून ठेवा ना थोडंसं म्हणजे. हा आता आता थांबा थांबा आता. तो बी काय घाबरत चाललाय स्ट्रॉंग. भूत शांत राहू, खतरनाक व्हिडिओ आहे. गाडी नाही पाहिजे पुढे. कुठला रस्ता कुठली बळणे. मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वर मंदिराच्या एकदम मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे. तिकडं बघू शकतो खूप सारी खेळणे दिसते आपल्याला. आणि बरोबर हरिहरेश्वरच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला पार्किंग भेटलेली आहे, पे पार्किंग आहे. आणि खूप छान वाटतं आहे. थोडंसं लेट झालं आम्हाला यायला 8 वाजले, 7:45. आता इथं चौकशी केली, कळलं की 9पर्यंत चालू असतं मंदिराचं दर्शन. तर आता मंदिराचं दर्शन करूया आपण. आणि तिथपर्यंत तुम्ही हा त्यांचा मंदिरातला बाहेरचा मार्केटचा परिसर तुम्ही एन्जॉय करा. आतापर्यंत जर्नी खूप छान झाली. फक्त आय थिंक हरिहरेश्वरला आम्ही सकाळी आलं पाहिजे होतं, तर खरंच बाजूचा समुद्र आम्हाला छान दिसला असं बघायला. परत हरिहरेश्वरला दक्षिण काशी असं म्हणतात, कारण इथे परिक्रमा केली तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. पण ते सकाळीच केलेलं बरं. आणि सकाळी खूप सुंदर वाटतं हरिहरेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर बघायला. बघा किती छान दिसतं आहे बघा मार्केट. प्रसाद भेटतो आहे आपल्याला बघायला, काही खेळणी आहेत.
मित्रांनो हे बघा, आता हे आपल्याला फळक दिसतंय, श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान. इथं काय सूचना दिलेल्या आहेत ते लोकांनी नक्की वाचावं आणि त्यानुसार लोकांनी वागावं ही विनंती पण आहे. आणि हे फळक खूप महत्त्वाचं आहे. तर आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता आपण निघूया. बघा किती छान दिसतंय बघा. मंदिराच्या आपण एकदम जवळ आलेलो आहे. सुंदर असं 2 दीपस्तंभ दिसत आहेत. आणि हे मंदिर खूपच इम्पॉर्टंट पण आहे आणि शिवकालीन म्हटलं जातं या मंदिराला, हरिहरेश्वर मंदिराला. आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं बांधकाम दिसतं आपल्याला. थोडंसं मॉडर्नायझेशन करण्यात आलेलं आहे कारण काळानुसार बदलावं लागतं. इथे आपल्याला एक मंदिर दिसतं आहे. झाड बघा किती सुंदर असं झाड आहे, वडाचं झाड वाटते. आणि मुलं खेळत आहेत. चला आता पुढे आपण मंदिराच्या परिसरात जाऊया. ओके, ही एंट्रन्स होती बघा मित्रांनो. चला पुढे तुम्हाला दाखवतो मी, काही इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल शेअर करतो मी. मित्रांनो मंदिराच्या एकदम गाभाऱ्यामध्ये आपल्याला तुळशी वृंदावन दिसतंय. जसं आपण घराच्या बाहेर आपण तुळशी वृंदावन करतो तसंच मंदिराच्या बाहेर पण आहे. आणि छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत जे दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि खूप रेखीव काम केलेलं आहे. आणि बाजूला बघा एक कळस दिसतंय, दगडाचा कोरलेला कळस आहे. खूप सुंदर असं कळस, अप्रतिम. आणि समोर आपल्याला तोप दिसते बघा. ही बेसिकली शिवकालीन तोप आहे. मंदिराचं बांधकाम शिवकालीन केलेलं आहे आणि ह्याचा जीर्णोद्धार पहिले पेशवे बाजीराव यांनी केलेलं आहे. तर खूप महत्त्वाचं ही मंदिर आहे आपल्यासाठी. आणि आपण म्हणू शकतो की हे देवांचं घर आहे. कारण इथं शिव भगवान किंवा शिवशंकरांचं इथे स्थान आहे आणि खूप प्राचीन आणि खूप इम्पॉर्टंट स्थान आहे. मित्रांनो श्री हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायच्या आधी आपल्याला कालभैरव या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. जेव्हा कोणीही या मंदिरात येणार तर त्याने पहिलं कालभैरवचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतरच श्री हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन परत कालभैरवचं दर्शन घ्यायचं आहे. हे तरच दर्शन आपलं पूर्ण होतं. आता आतमध्ये शूटिंग करू देत नाही आहे तर तुम्हाला मी दरवाजाचं रेखीव काम दाखवतो आहे. सुंदर असं रेखीव काम आहे आणि मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे. खूप सुंदर असं मूर्ती. आणि हे बघा हे शरब दिसतंय. हे शरब तुम्ही नक्की पाहिलं असेल महाराजांच्या किल्ल्यावर, कारण हे शिवकालीन मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की 5 हत्ती ह्याचं प्रतीक आहे की 5 पातशाह्यांना महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी हरवलं होतं. आणि शरब म्हणजे हे वीरतेचं आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. सुंदर असं रेखीव काम कोरलेलं आहे मंदिराच्या बरोबर दरवाजाच्या बाहेर. तुम्हाला नक्की आवडलं असेल तर पुढचं अजून तुम्हाला मी हरिहरेश्वराचं मंदिराचं दर्शन दाखवेल तुम्हाला आम्ही, पण आतून दाखवू शकत नाही कारण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. सुंदर असं काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे, कोणी केलेलं आहे, काय केलेलं आहे, सगळं इन्फॉर्मेशन आहे. नक्की तुम्हाला आवडेल. समोर आपल्याला दिसते हरिहरेश्वर श्री हरिहरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. सुंदर असं प्रवेशद्वार दिसतं आपल्याला. आतमध्ये शूटिंग करू देत नाही आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे. चला पुढे भेटूया. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी नक्की सांगत जाईल. मित्रांनो श्री देव हरिहरेश्वर मंदिराचं हे बाहेरचा भाग आहे. खूप सुंदर आणि मोठं प्रशस्त असा भाग आहे जिथे लोक बसू शकतात शांतपणे. खूप शांत वाटते मित्रांनो इकडे आणि एकदम पीस वाटते ह्या मंदिरामध्ये आल्यावर. आणि तुम्ही इथं बोर्ड बघू शकता श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी प्रदक्षिणा मार्ग. इथूनच खाली गेल्यावर प्रदक्षिणा मार्ग चालू होतो. खूप सुंदर असा मार्ग आहे. पुढच्या वेळी नक्की मी माझ्या फॅमिलीला घेऊन येईल तेव्हा हा मार्ग कंप्लीट करेल. कारण आता रात्र झालेली आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत आणि आता मंदिर बंद व्हायचा वेळ आलेली आहे. तर नक्की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पूर्ण व्हिडिओ दाखवू शकलो नाही, नक्की पुढच्या वेळी दाखवेल. मित्रांनो आज आम्ही रात्री माणगाव थांबणार आहे आणि समोर आपण परत बघू शकतो दीपस्तंभ. सुंदर असं हे दीपस्तंभ आहे. आणि आता आम्ही निघणार आहे माणगावसाठी. रात्र झालेली आहे, आज आपण रात्री तिकडे स्टे करणार आहे. चला मित्रांनो व्हिडिओ इथे एंड करतो. नक्की तुम्हाला श्री देव हरिहरेश्वर मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल.